हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती पद आरोग्य सेविका याबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। सर्वजण मला कमेंट करून विचारत असतात की या जिल्ह्याचा निकाल कधी लागणार आहे, या पदाचा निकाल कधी लागणार आहे। तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, कारण जसा जसा प्रत्येक जिल्ह्याचा निकाल लागत जाईल तसा तसा अपडेट आपल्या चॅनलवर टाकले जाईल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पाहते जिल्हा परिषद रत्नागिरी पद 2023 आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी तात्पुरती अंतरिम निवड सूची। आता ही जी PDF आहे, जसं तुम्हाला माहीतच आहे, या PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर टच करून ही PDF पाहू शकता, डाउनलोड करू शकता। हे पहा, वरील तात्पुरत्या अंतरिम निवड यादीमध्ये, म्हणजे ही वरची जी यादी आहे त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही काय करायचं, तुमचे शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांच्या कागदपत्रांची यादी ऑनलाईन फॉर्म भरताना जोडलेल्या सदर कागदपत्राच्या मूळ प्रती ओरिजिनल व त्यांच्या 2 साक्षांकित प्रतीसह, म्हणजे प्रत्येक तुमची जी प्रत आहे, प्रत्येक डॉक्युमेंटची मूळ प्रत आहे, तर तुम्हाला 2 कॉप्या काढायच्या आहेत, म्हणजे 2 झेरॉक्स काढायच्या आहेत। कधी जायचे तुम्हाला बघा, 5 ऑगस्ट 2024 रोजी कोणी जायचे, तर ही जी यादी आहे याच्यामध्ये हे बघा, हे अनुक्रमांक आहेत, याच्यामध्ये 1 ते 75 वाल्यांनी 5 ऑगस्ट 2024ला जायचं आहे, आणि 76 ते 151 हे बघा 151 पर्यंत आहेत, त्यांनी 6 ऑगस्ट 2024ला जायचं आहे। कुठे जायचं आहे, तर लोकनेते कैलासवासी शामराव पेजे सभागृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी, हा ॲड्रेस आहे। सकाळी 10 वाजता तुम्हाला जायचं आहे। तुम्ही लवकरच हजर राहा, 9-9:30लाच तुम्ही तिथे गेलं पाहिजे। तर ही पहा, तुम्हाला इथे कागदपत्रांची लिस्टसुद्धा दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही PDF दिलेलीच आहे, येथून तुम्ही ही लिस्ट पाहू शकता। याच्यामध्ये काय काय बघा, संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट, तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज भरला त्या अर्जाची प्रिंट, आणि तुम्ही फीस भरलेली आहे त्याचा काही पुरावा असेल, रिसिप्ट वगैरे असेल तर ती रिसिप्ट, माहिती बरोबर असल्याचे साध्या कागदावरील स्वयंघोषणापत्र, तर हे साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र लिहायचं की बाबा मी जी काही माहिती सबमिट करत आहे ती माझ्या माहितीनुसार एकदम बरोबर आहे आणि काहीही त्यात चुकीचे नाही आहे, किंवा मी काहीही त्यात लबाडी केलेली नाही आहे, असं स्वयंघोषणापत्र तुम्ही कोऱ्या कागदावर लिहू शकता। तुम्हाला जर फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला सांगेल फॉर्मॅट काय आहे ते। तुमचं 10वी 12वी पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं जर काय असेल त्या पदानुसार शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुम्ही जो दिला आहे फॉर्म भरताना, ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे। जन्मदिनांक पुरावा, त्याच्यामध्ये जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा माध्यमिक म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र। अशा प्रकारे आरक्षणामध्ये असेल तर इथं आरक्षणाबाबतचा पुरावा। हे बघा, नॉन क्रिमिलियरचं खूप जण विचारत होते, दिलेलं आहे बघा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास, म्हणजे नॉन क्रिमिलियर कोणतं न्यायचं आहे तुम्हाला, की अर्ज सादर तुम्ही करत होते त्याचा जो अंतिम दिनांक होता तिथपर्यंत वैध पाहिजे, म्हणजे अर्ज भरताना तुमचं जे NCL होतं तेच तुम्हाला न्यायचं आहे, पुन्हा नवीन NCLची गरज नाही। तसेच बाकी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र,
नावात बदल असेल तर त्याचं बाबतीतलं प्रमाणपत्र किंवा शासन राजपत्र गॅझेट, छायाचित्र ओळख पुरावा जसं की आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड एक्सेट्रा, ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांचं अभिनंदन, आणि जे पात्र झालेले नाहीत त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा, कारण आता खूप जाहिराती निघणार आहेत आणि ते नक्कीच पात्र होतील. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.